चला जाऊया पटकन तिला पाहू या रंग जगाचे सृष्टी ही दृष्टी आडची पाहताना तल्लीन होऊया. कर्नाटकातील बदामी, ऐहोळे, महाकुटेश्वर, पट्टदकल्ल ही ऐतिहासिक वारसा सांगणारी आणि कला संस्कृतीचे दर्शन घडवणारी ठिकाणे आपल्याला निश्चितच आकर्षित करतात. आता आपण आलो आहोत ते बदामी या ठिकाणी. पूर्वीच्या विजापूर आणि आताच्या बागलकोट जिल्ह्यातले हे निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाण आहे. बदामी हे तालुक्याचे ठिकाण असून ते बागलकोट जिल्ह्यात येते. सध्या बदामीची लोकसंख्या 80,000 असून या तालुक्यात 120च्या आसपास गावे येतात. बदामी प्रसिद्ध आहे ते किल्ला, लेणी, बनशंकरी देवी यामुळे. कदाचित या भागाला बदामी असे नाव पडले असावे ते बदामी रंगात असलेल्या लेण्या आणि बदामी रंगांचे डोंगर यामुळेच असावे. चालुक्यांची राजधानी वातापी यावरूनही या गावाला बदामी असे नाव पडले असावे. बदामीला जाण्यासाठी सोलापूर, विजापूर, अलमट्टी, बदामी असेही जाता येते किंवा सातारा, सांगली, मिरज, म्हैसाळ, कागवाड, शेडबाळ, खुडची, तेरदाळ, रबकबी, मालिंगपूर, मुधळ, लोकापूर, बटकुरळी, केरूर, बदामी असेही जाता येते. तसंच तिसरा मार्ग सातारा, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, गोकाक, सौंदत्ती रोड, येरगट्टी, मुनवली फाटा, नरगुंडच्या अलीकडून बदामी असे सुद्धा आपल्याला जाता येते. सोलापूर गदग रेल्वे मार्गावर बदामी हे स्टेशन आहे. येथे येण्यासाठी रेल्वेची सोय आहे. इथून देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी अनेक वाहनांची सोय आहे. बदामी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे इथे आपल्याला अनेक हॉटेल, लॉजेस कमी दरात मिळू शकतात. पहिल्यांदा खूप लांब वाटणारे परराज्यातील बदामी हे ठिकाण आता मात्र 5 ते 6 तासांच्या अंतरावर आलेलं आहे. पौराणिक संदर्भ असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा संगम असणाऱ्या बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजेच इसवी सन 6व्या ते 12व्या शतकातील बरीच मंदिरे आज आपल्याला पाहायला मिळतात. आज बदामी पुरातत्वीय स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे. इसवी सन 543 मध्ये चालुक्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर सम्राट पुलकेशी पहिला याने बदामी किल्ला बांधला व बदामीला राज्य म्हणून घोषित केले. जवळपास 1700 ते 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारे हे ठिकाण आहे. या परिसरात अश्मयुगातील आदिमानवाची वसतिस्थाने व अवजारे सापडलेल्याचेही उल्लेख आढळतात. बदामी किल्ल्याच्या नॉर्थ फोर्टच्या पाठीमागील बाजूस आणि सर्वसामान्यांना माहिती नसलेली रॉक पेंटिंग्स इथे आपल्याला बघायला मिळतात. येथे एकाच दगडात 40 चित्रे काढलेली आपल्याला बघायला मिळतात. यात आपण नीट पाहिले असता खाली एक डुक्कर, बाजूला एक मोठी गाय, शेजारी छोटी गाय, बाजूला छोटी छोटी माणसं आपल्याला दिसत आहेत. तसेच एक हरिणही आपल्याला बघायला मिळत आहे. ही चित्रे इसवी सन पूर्व 2000 ते 2200 वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. ही चित्रे आपणास आदिमानवाच्या काळापासून येथे मनुष्य वस्ती असल्याचे पुरावे सांगतात. अशीच चित्रे आपणास बदामी पासून पट्टदकल्ल मार्गावर 8 किलोमीटर असणाऱ्या कुटगण केरी या पहाडावरही पाहायला मिळतात. रॉक पेंटिंग्स आता है, तो टोटली 3 प्लेस आता है, अभी देखेंगे सर. ये तो टॉल लॉक आता है, बड़ा लॉक. तो साइड में देखिए, वो तो जराब जैसा ना, ऐसा लगता है बड़ा जराब जैसा. वो मुंह देखिए कितना ऊपर है, नीचे देखिए तो इसका पैर आता है. उसके राइट में देखिए तो गोट दिखता है, छोटा तो गोट. उसमें तो जो टाइल में दिखता है तो टोटल 4 आता है एक ही पत्थर में. अभी इधर राइट में देखिए, इधर भी एक छोटा तुमको पेंटिंग आता है. वो साइड में छोटा एक पत्थर में तुमको लाल दिखता है, वो तो डिजाइन तरह है. तो छोटा लॉक आता है, ये डंडा आता है, तो देखिए वो तो डिजाइन रखता है.
उधर देखिए तो थोड़ा बड़ा रहता है, तो टोटली अलग ही है सर। वो तो वाइट पेंट आता है, तो हम पीछे देखें ना, वो लाल पेंट आता है, ये वाइट पेंट आता है, ये भी पुराना पेंटिंग आता है। इसके ऊपर जाको बेड को कर सकते हैं, उधर तो नहीं सकते थे, पीछे रास्ता है, उधर से जाकर पेंट करे आओ। सर ये गांव के लिए कुटुंकरी आता है, ये प्लेस का हिरेगोटा बोलते हैं, ये हिरेगोटा पेंटिंग आता है। इधर ये हिरेगोटा में 3 प्लेस आता है, अभी दूसरा आगे अभी प्लेस पीछे आता है, वो देखेंगे सर नेक्स्ट। सर ये तो तीसरा प्लेस आता है, ये तो अरेगोटा में कुटुंकरी नाम आता है, ये तो अरेगोटा में ये तीसरा प्लेस आता है। ये तो हिरन आता है, अभी ऊपर देखिए तो इधर छोटा छोटा ये केड़ा दिखता है। अभी नीचे देखिए, वो इधर से नीचे देखिए जरा, वो बर्ड्स दिखता है, बड़ा बर्ड्स उधर है, देखो सर लाल वाला। अच्छा सर ये देखिए सर, ये तो मुँह दिखता है, तुम देखिए सर मुँह, ये तो मुँह है, ये तो इधर से उधर तक देखिए सर, इधर भी दिखता है तुमको, पीछे तक इधर तक एंड होता है। उधर देखिए इधर पैर तो 2 पैर दिखता है, इधर एक इधर है, इधर भी पेंटिंग था सर, वो सब भी गया निकल रहे हो। तो नीचे देखिए सर तुमको ऐसा, नीचे इधर भी पेंटिंग था, वो उधर साइड में देखिए तुमको पता होता है, उधर देखिए वो भी पेंटिंग है। तसेच मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला हत्ती पहाड येथेही काही चित्रे आपल्याला बघायला मिळतात। सर हमें आ गए एलिफेंट माउंटेन, हाथी फाड़ा आ गए। टोटल इधर 3 प्लेस 4 प्लेस बोलते ना, अभी 3 प्लेस तो इधर देखेगा, हिरेगोटा में देखेगा, ये तो चौथा प्लेस है। इसको आगे देखिए, तुमको इधर समझ में आता है, पेंटिंग इधर देखिए, अब इधर आगे देखिए, सब इधर देखिए, इधर तुमको क्लियर दिखता है। इधर आगे देखिए, वो पूरा क्लियर दिखता है, तो शेर दिखता है ना, शेर ऐसा दिखता है। क्या घूम लो फिर। सर ये तो राइट हाथ आता है, अभी देखिए इधर में काटता है, बाढ़ देखिए कैसा दिखता है, बोर्ड में दिखेगा ऐसा। आता आपल्याला समोर दिसतो आहे तो बदामीचा डोंगर आणि गुफा। हा डोंगर 2 भागात विभागला गेलेला आहे, एक नॉर्थ फोर्ट म्हणजेच उत्तर भागातील किल्ला आणि साऊथ फोर्ट म्हणजेच दक्षिण भागातील किल्ला। आज आपण बघणार आहोत ते साऊथ फोर्ट। येथे 4 गुफा आहेत। असे म्हणतात की शिल्पांचे प्राथमिक ज्ञान म्हणजे ऐहोळी, हायस्कूल ज्ञान म्हणजे बदामी आणि कॉलेज लेव्हल ज्ञान म्हणजे पट्टदकल्ल असे आहे। इथे बदामीच्या 6व्या ते 8व्या शतकात 200 वर्ष राज्यकारभार केला। त्यांनीही ही संस्कृती सुंदर कलाकृती निर्माण केली। पहिले चालुक्य ऐहोळी येथे आले ते ठिकाण येथून 35 किलोमीटर अंतरावर आहे। इथे 100 पेक्षा जास्त देवालये आहेत। नंतर त्यांनी बदामीला आपली राजधानी करून इथे मंदिरं आणि गुफांची निर्मिती केली। 3ऱ्या शतकात गुप्त मौर्य यांनी अजंठा वेरुळा येथे गुफा निर्माण केल्या। त्यावेळी आपले राजे लोक त्या गुफा पाहून आले आणि आपण पण अशाच गुफा बांधूया असा विचार केला। मग 2 गुफा ऐहोळी येथे बनवण्यात आल्या। बदामी ही आपली राजधानी करण्यासाठी हा डोंगर निश्चित केला आणि मग गुफा बनवण्यास सुरुवात केली। येथे 4 गुफा असून त्यातील पहिली गुफा शंकराला समर्पित केली आहे, दुसरी गुफा विष्णूला समर्पित केली आहे, तिसरी गुफा महाविष्णूला समर्पित केली आहे, तर चौथी गुफा जैनांना समर्पित केली आहे। येथे 2 प्रकारची मंदिरे आढळतात, त्यातील काही दगडात बांधकाम करून केली आहेत, तर काही वरपासून खोदकाम करून करण्यात आली आहेत। पहिली गुफा नटराज स्वरूपातील शिल्पासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी भगवान शिव नृत्य करताना पाहायला मिळत आहेत। नेहमी नटराजांना 4, 8, 10, 12 हात असतात, पण यात 18 हात आहेत। साऊथ क्लासिकल मध्ये भरताचार्यांच्या नाट्यशास्त्रात सांगितलेल्या वेगवेगळ्या 81 मुद्रा दर्शवते। यातील एका बाजूचे 9 आणि दुसऱ्या बाजूचे 9 यातला कोणताही हात पाहिल्यास या मुद्रा आपल्याला बघायला मिळतात। यात अभय मुद्रा, वरद मुद्रा, कटक मुद्रा, मयूर मुद्रा अशा अनेक मुद्रांचा समावेश होतो। शिव नेहमी 2च वेळा नृत्य करीत असत। एक क्रोधित झाल्यानंतर त्याला रुद्र तांडव असे म्हणतात। आनंदी असताना नृत्य करत त्याला ललित तांडव किंवा संध्या तांडव म्हणत। या शिल्पात बाजूला नंदी आणि शिवाचा मुलगा गणेश दिसत आहेत। बाजूला एक जण मृदंग वाजवत आहे। याच्याच आतील बाजूस जी मूर्ती दिसते आहे ती महिषासुर मर्दिनीची। ही 18 फूट उंचीची मूर्ती आहे। ही मूर्ती दिसते आहे ती अर्धनारेश्वर आहे।
या अर्ध्या शिवाच्या हातात कुऱ्हाड आहे, अर्धचंद्र आहे. उरलेला अर्धा भाग पार्वतीचा असून त्यात नुपूर, किरीट दिसत आहेत, बांगड्या आहेत, पैंजण आहे, म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर असेही म्हणतात. 6व्या शतकातील ही स्त्री पुरुष समानता दाखवणारी मूर्ती आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. येथे हरिहराची तसेच शिवपार्वती व विविध पशुपक्षी यांचीही अनेक शिल्पे बघायला मिळतात. यात एक रक्तमांस नसलेला हाडाचा सापळा असल्याप्रमाणे माणूस चित्रात आपल्याला दिसत आहे. या शिल्पात पार्वतीच्या बाजूला सेविका आहे, त्यात त्यांनी लॉंग मिडी सुद्धा वापरली आहे. वरील बाजूस अप्सरा आणि हॅपी कपलही बघायला मिळतात. त्याच्याच वर 6व्या शतकात कमळ कोरलेले आहे. तसेच बाजूला आदिशेष मूर्ती पाहावयास मिळते. कुठलेही देवालय पाहिल्यास मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असते. अशीच रचना इथेही आपल्याला बघायला मिळते. हा नंदी एकेकाळी बाहेर होता, त्याची मोडतोड झाल्यामुळे तो आतील बाजूला आणून ठेवला आहे. आता इथे कुठलीही पूजा अर्चा करण्याला परवानगी नाहीये. इथले कुठलेही खांब हे आधारस्तंभ नाहीत, ते कोरून तयार केलेले आहेत, त्यामुळे ते काढले तरी वरून पडू शकत नाही. ही दिसणारी हस्तकला म्हणजेच इरकल साडीवर जी डिझाईन असतात त्या डिझाईन प्रमाणेच इथे कोरलेली आपल्याला बघायला मिळते. आता येथे ही दुसरी दिसते ती हरिहर मूर्ती. यात अर्धा भाग शिवाचा आहे तर अर्धा भाग विष्णूचा आहे. यात शिवाच्या हातात कुऱ्हाड आहे, डोक्यापाशी अर्धचंद्र आहे, नाग आहे. अर्धा भाग विष्णूंचा आहे, त्यात मुकुट आहे, शंख आणि विष्णूंची इतर आयुधे आहेत. असे करण्याचे कारण 6व्या शतकातील सगळे लोक शिवाचे उपासक होते, पण नंतर ते विष्णूलाही मानायला लागले. सर्व देव हे एकच आहेत ह्यासाठी देवाची नावे अनेक असली तरी देव एक आहे याचे हे प्रतीक तयार केलेले आहे. यात बाजूला पार्वती आणि लक्ष्मीही आपल्याला दिसत आहेत. खाली विष्णूचे वाहन आहे. आता खालील शिल्पात आपल्याला दिसते ते शिवाचे वाहन नंदी आणि विष्णूचे पहिले वाहन हत्ती हे एकाच चित्रात आपल्याला बघायला मिळते. यात एका हाताने चित्र झाकले की दुसरे चित्र पाहायला मिळते. हा एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याच शिल्पात वरील बाजूस नंदीवरून प्रवास करताना शिवपार्वतीही आपल्याला दिसत आहेत. यात पार्वतीने एक हात शिवाच्या खांद्यावर तर तिचा दुसरा हात शिवाच्या कमरेवर ठेवला आहे. हेच चित्र आजही 2 व्हीलरवरून जाणाऱ्या जोडप्यांचे आपल्याला बघायला मिळते. ही पद्धत नवीन नाही तर जुनीच आहे. हा दिसतो तो शैव द्वारपाल. आता या 2 दगडांच्या मध्ये आपल्याला दिसते ते एक सुंदर मंदिर. समोर दिसतो अगस्ती तीर्थ तलाव. हा एक नैसर्गिक तलाव आहे. पूर्वी पावसात साठणारे पाणी हे नैसर्गिक हर्बल पाणी होते. आता यात स्थानिक लोकांनी आंघोळ करून कपडे धुवून हा तलाव प्रदूषित करून टाकला आहे. हे पाणी पावसाळ्यात जास्त भरल्यावर बाजूने वाहून जाण्यासाठी सोय केलेली आहे. समोर दिसते ते नॉर्थ फोर्ट वरील अपर देवालय आणि लोअर देवालय. येथे 3 देवालय आहेत. हे आहे सूर्यनारायण मंदिर. स्थानिक लोक याला यल्लमा मंदिरही म्हणतात. समोर दिसते ते शिवजींना समर्पित भूतनाथ मंदिर. हे 9व्या शतकात राष्ट्रकूट यांनी तयार केले आहे. खालील बाजूस दिसते ती इंडो इस्लामिक मशीद. ही 15व्या शतकातील आहे. बहामनी सुलतान विजापूर अली आदिलशाहीतील गव्हर्नर सिद्दी शेख मलिक अब्दुल अजीज बदामीला येत असे. बदामी हा त्याचा प्रांत होता. येथील काही काळ त्याने राज्यकारभार करून ही मशीद बांधली. आत मकबरा आहे, पण आता आत जायला परवानगी नाही. बाहेरील पांढऱ्या इमारतीमध्ये प्रार्थना करायला बसता येते. आता आपल्या बाजूला वरील बाजूस दिसते ती नैसर्गिक गुफा. आता आपण आलो आहोत ते दुसऱ्या गुफेत. विष्णूचे 10 अवतार झाले, त्याला दशावतार असे म्हणतात. हा समोर दिसतो तो विष्णूचा 5वा अवतार, वामन अवतार. वामन अवतार म्हणजे छोटा अवतार. हे असे शिल्प का काढले तर 6व्या शतकात रूढी, परंपरा, सण साजरे करीत असत. यात खाली आपणास दिसतो बळी चक्रवर्ती राजा. तो 101 यज्ञ करतो. तेव्हा विष्णू वामन अवतारात येऊन मला पण दान दे असे म्हणतात. दान देण्यापूर्वी तो वचन घेतो. त्यापूर्वी
त्यांना त्यांच्या गुरु शुक्राचार्यांनी दान देऊ नको असे सांगितलेले असते. राजा जेव्हा कमंडलूने अर्घ्य देऊन दान देण्याचे वचन देत असतो तेव्हा गुरु शुक्राचार्य तपश्चर्याने बी बनतात आणि कमंडलूमधून जिथे पाणी पडते त्या होलमध्ये जाऊन अडकून बसतात. चाणाक्ष विष्णू दर्भ बनून डोळ्याला टोचतात. त्यात शुक्राचार्यांचा एक डोळा जातो. मग विष्णू मोठे अवतार धारण करून 3 पाऊल जमीन मागतात. त्यातील पहिले पाऊल ते जमिनीवर ठेवतात, दुसरे पाऊल आकाशात ठेवतात, तर तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारतात. त्यावेळी बळीराजा डोक्यावर ठेवायला सांगतात. त्यावेळी उचललेला पाय दिसत आहे. तर माझ्या वडिलांना क्षमा करा असे म्हणणारा बळीचा मुलगा उल्लूची विष्णूचे पाय धरून ठेवल्याचे चित्र दिसत आहे. हा सण आपण दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी महाबली प्रतिपदेच्या दिवशी साजरा करतो. तो तामिळनाडूत 9 दिवस साजरा करतात. त्यामुळे या शिल्पाच्या खालील शिल्पात संगीत वादक माणसे दिसत आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिश काळात ब्रिटिश लोक जी केसांची रचना करीत असत तीच रचना 6व्या शतकात आपल्याला या वादकांची असलेली बघायला मिळते. यातून आपण त्या काळात किती वैभव संपन्न होतो हेच दिसून येते. येथे एक कोडे आपल्याला दिसून येत आहे. त्यात 3 लोक आणि 4 हात आहेत. याचे उत्तर शेवटच्या चित्रात आपल्याला पाहावयास मिळते. त्यात पहिला मुलगा डान्स करीत आहे, असेच तिसरा मुलगाही डान्स करीत आहे. पण मधला मुलगा पाहिला की कोड्याचे उत्तर मिळते. हा टेक्नॉलॉजीचा प्रश्न रेल्वे डिपार्टमेंटच्या परीक्षेत विचारण्यात येत असल्याचेही स्थानिक सांगतात. दुसरी गुफा ही विष्णूला समर्पित केली आहे. येथे पौराणिक कथा कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. यात कृष्ण जन्म, कृष्ण लीला, समुद्र मंथन, ब्रह्मा विष्णू अशी शिल्पे कोरलेली आहेत. ही गुफा 6व्या शतकात तयार करण्यात आली आहे. येथील प्रतिमांची निर्माण शैली एकसंध आहे. हे पाहताना याची शैली 8व्या शतकातील वेरूळमधील आणि एलिफंटामधील लेण्यांची आठवण आपल्याला करून देतात. या लेण्यांमध्ये वाचा, गुरु तसेच दत्तोजी वगैरे शिल्पकारांची नावे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गरीब लोक येथे येऊन राहत असत, स्वयंपाक करीत असत. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना येथून काढून हे ठिकाण आर्किओलॉजी डिपार्टमेंटने ताब्यात घेतले. येथील वरील बाजूस विष्णूचे इतर अवतार पाहावयास मिळतात. वरील बाजूस समुद्रमंथन केल्याचे शिल्पही आपल्याला बघायला मिळते. आता हा समोर दिसतो तो विष्णूचा वराह अवतार. बाहेरील बाजूस येथे काम करणाऱ्या लोकांची नावे कोरलेली दिसून येतात. आता येथून वरील बाजूस किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आपल्याला बघायला मिळतोय. वरील बाजूस तोफ असून हे बांधकाम टिपू सुलतानने केल्याचे सांगितले जाते. आता समोर दिसते ती भिंत आणि दरवाजा 14व्या शतकात विजयनगर साम्राज्यात श्रीकृष्ण देवराय यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्ण देवराय यांनीही येथे राज्यकारभार केला होता. तो शिलालेख वरील बाजूस असून तो जुन्या कन्नड भाषेमध्ये आहे. प्रत्येक राज्याला एक गुफा तयार करण्यासाठी 28 वर्षापासून ते 38 वर्षांपर्यंत वेळ लागला आहे. आता आपण आलो आहोत 3ऱ्या गुफेत. याला महाविष्णू गुफा असे म्हणतात. येथे सापाच्या मध्ये बसलेली विष्णूची मूर्ती दिसत आहे. इतर ठिकाणी आपणास सापाच्या वर विष्णूची झोपलेली मूर्ती बघायला मिळते. याला अनंत आसन असेही म्हणतात. 6व्या शतकात राजे लोक अशाच मोठ्या उंच सिंहासनावर बसत असत आणि आपला राज्यकारभार करीत असत. यात सभा घेणे, ट्रेनिंग देणे असे करीत असत. त्यामुळे ही प्रतिमा येथे आपल्याला बघायला मिळते. येथे खालील बाजूस विष्णूचे वाहन गरुड मानव रूपात आपल्याला पाहावयास मिळते. शेजारीच विष्णूचा 3रा अवतार वराह अवतार आपल्याला बघायला मिळतो. येथे वरील बाजूस दर्पणा म्हणजेच हातात आरसा घेतलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. येथील शिलालेख जुन्या काळातील कन्नड लिपीमध्ये आहेत. यात बदामीच्या चालुक्य घराण्यांनी नावे कोरलेली आहेत. यात प्रथम पुलकेशी याने पहिली गुफा केली. त्याचा मोठा मुलगा कितवर्मा याने 2री गुफा तयार केली. याचा मोठा भाऊ मंगलेश याने 3री गुफा करून ती मोठ्या भावाला दान दिल्याचे दानपत्रात म्हटले आहे.
वरील बाजूस शिव आणि पार्वती सोमरस पीत असल्याचे दिसत आहे. वर इंद्र आहे, तसेच अर्धनारी नटेश्वरही आहे. वरील बाजूस कोपऱ्यात एक सुंदरीचे चित्र दिसत आहे. शेजारी एक बालकाचे चित्र दिसत आहे. ते बाजूने पाहिल्यास माकडासारखे दिसते. माकड ते मानव हे यातून शिल्पकाराला सांगावयाचे आहे. बाजूला एका स्त्रीने महाराष्ट्रात नेसतात तशी नऊवारी साडी नेसलेली आहे. बाजूला वरील बाजूस आपणास रंगांनी काढलेली चित्रे पाहावयास मिळतात, पण ती आता थोडी खराब झाली आहेत. आता समोर दिसतो तो नरसिंह अवतार. हा नरसिंह वाईट गोष्टींचा नाश करतो, त्यामुळे या मूर्तीला विजय नरसिंह असेही म्हणतात. बाजूला विष्णूची वामन अवतारातील मूर्ती आहे. यात पहिला पाय जमिनीवर, दुसरा पाय आकाशात आणि तिसरा पाय बलिराजाच्या डोक्यावर दिसत आहे. हे ठिकाण राजाच्या दरबारासारखे दिसते. बाजूला हॅपी कपल खांबावर कोरलेले दिसून येत आहेत. ही तिसरी गुफा, ही सर्वात मोठी गुफा आहे. यामध्ये हरिहर, नरसिंह, वराह इत्यादींच्या विशाल मूर्ती कोरलेल्या असून येथे फ्रेस्को पेंटिंग्स पाहायला मिळते, परंतु त्यातील रंग उडालेले आहेत. या गुफा क्रमांक 3 चे निर्माण चालुक्य मंगलेश याने इसवी सन 578 मध्ये आपला सावत्र भाऊ कीर्तिवर्मा पहिला याच्या शासनकाळात केले. ही लेणी अत्यंत प्रभावशाली आणि कोरीव आहेत. यातील ओसरीवर, छतावर गरुडाचे सुंदर शिल्प नलाबलके या शिल्पकाराने कोरलेले आहेत. या गुफेमध्ये कोलीमांची, लिंगीमांची, अजू आचारसिद्धी इत्यादी शिल्पकारांची नावे कोरलेली आहेत. या गुफेमध्ये सम्राट बळीराजा व त्रिविक्रम यांचे भव्य शिल्प असून गुफा 2 मजल्यापेक्षा अधिक कोरीव आणि गुणवत्तापूर्ण आहे. चौथी गुफा ही जैन तीर्थकरांना समर्पित आहे. यात जैनांचे 2 भाग पडतात, श्वेतांबर आणि दिगंबर. दिगंबर कपडे घालत नाहीत, तर श्वेतांबर पांढरे कपडेच परिधान करतात. जैन धर्म आणि बौद्ध धर्म 6व्या शतकात सुरू होता, त्यामुळे ही पद्धत पाहून सर्व धर्म समभाव दाखवण्याकरता या गुफेची निर्मिती केली गेली. जैन भारतात सर्व ठिकाणी आहेत. बुद्धिस्ट श्रीलंका वगैरे ठिकाणी निघून गेले. ते थोडे लोक आहेत. येथे महावीरांचे डोक्यावर 5 फणा असणारे पार्श्वनाथ जैन धर्मातील 24 तीर्थकर यांची शिल्पे आहेत. याशिवाय काही छोट्या गुफा आहेत. त्यात बौद्ध गुफेचा समावेश आहे. तिसऱ्या गुफेकडून चौथ्या गुफेकडे जाणाऱ्या मार्गावर वर जाण्यासाठी एक वाट असून ती साऊथ फोर्टकडे जाते. सध्या ही वाट बंद करण्यात आली आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला बरेच चालत जावे लागते. भूतनाथ मंदिरापासून पुढे चालत जावे लागते. तेथे सहसा कोणी जात नसल्यामुळे माणसांची वर्दळ पाहायला मिळत नाही. बरोबर गाईड घेतल्यास चुकण्याची शक्यता नसते. येथून जाताना तलावाचे, भूतनाथ मंदिराचे, नॉर्थ फोर्टचे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळते. आता आपण जात आहोत संग्रहालयाकडे. येथे जाण्यासाठी आपल्याला बदामी गावातून जावे लागते. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. प्रमुख रस्त्याने आपण येतो ते संग्रहालयाकडे. पुढे हा रस्ता भूतनाथ मंदिराकडे जातो, तसेच संग्रहालयाकडून डावीकडे जातो ते नॉर्थ फोर्टवर. फक्त 5 रुपये तिकीट असलेले हे बदामी संग्रहालय आपणास अनेक माहिती देऊन जाते. हे संग्रहालय संध्याकाळी 6 वाजता बंद होते आणि शुक्रवारी बंद असते. येथील विनम्र आणि माहिती देण्यास तत्पर असलेला सेवक वर्ग फक्त गरज आहे ते अभ्यासपूर्ण संग्रहालय पाहून अभ्यासपूर्ण माहिती विचारण्याची. संग्रहालयात असलेले लज्जा गौरी हे शिल्प विशेष विचार करायला भाग पाडणारे आहे. स्त्री सन्मान हे या शिल्पातून आपणास पाहावयास मिळते. येथे पुलकेशी घराण्याची माहिती मिळते आणि या भागाचा इतिहास
जाणून घेण्यासाठी इच्छा जागृत होते. आता समोर दिसतो तो अगस्त्य तलाव. अगस्त्य तलावाचे नाव अगस्त्य मुनींवरूनच पडले असावे. त्यांनी वातापी नावाच्या राक्षसाला ठार केले असे सांगितले जाते. तेथील तलावाच्या काठावर असलेले भूतनाथ मंदिर म्हणजेच हे शंकराचे मंदिर. याचे कितीही फोटो काढले तरी समाधानच होत नाही. येथूनच पुढे एक कच्चा रस्ता जातो, तो महाकूट येथे. हे अंतर 5 किलोमीटर असावे. या मार्गाचा वापर राजघराणे मंदिरात जाण्यासाठी करीत असत. आता आपण या संग्रहालयापासून असणाऱ्या छोट्या रस्त्याने नॉर्थ भागात असणाऱ्या किल्ल्यावर जाणार आहोत. याला गिरिदुर्ग असे म्हणतात. नुकतेच रावडी राठोड या चित्रपटाचे चित्रीकरणही याच किल्ल्यावर झाले होते. येथून वर किल्ल्यावर जाता येते. मोठ्या 2 दरवाजातून आत जायचे. हा दरवाजा सकाळी 6 वाजता उघडतो तर संध्याकाळी 6 वाजता बंद होतो. आता आपण निघालोय राजा राणीचा वॉच टॉवर बघायला. चला. पुढे आपण येतो ते किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर. येथे डावीकडे आणि उजवीकडे अजय आणि विजय नावाचे 2 द्वारपाल दृष्टीस पडतात. नीट पाहिले असता लक्षात येते की हिंदूंचा दरवाजा मोठा असतो, कारण आरामशीर जाऊन दर्शन घेऊन पूजा पाठ करायला बसता येते. तर मुस्लिम दरवाजा छोटा असतो, कारण वाकून जावे हा हेतू असतो. या दरवाजाच्या खाली जे होल दिसते ते पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले आहे. समोर आपणास दिसतात ते पडलेल्या वाड्याचे अवशेष. पुढे आपणास दृष्टीस पडते ते निम्न मंदिर किंवा लोअरवाला मंदिर. याला पुढील बाजूस सभा मंडप होता, तो पडला आहे. तसेच आता कुठली मूर्ती होती हे कळून येत नाही. ही बांधकामे द्रविड शैलीतील आहेत. अशीच शैली आपल्याला ऐहोळी, पट्टदकल्ल येथे नागर शैली, मंडप शैली, गजशैली पाहावयास मिळते. द्रविड शैली ही प्रामुख्याने चालुक्य शैली आहे. वरून खाली जी काही घरे पाहावयास मिळतात त्यात नीट पाहिले असता लक्षात येईल की त्यात वर माती आणि खाली लाकडाचा वापर केलेला आहे, कारण उन्हाळ्यात ही घरे आतून थंड असतात. जुन्या काळातली ही घरे आहेत. ही बदामीची जुनी वसाहत आहे, पण आता नवीन बदामीत बांधलेली स्टील आणि स्लॅबची घरे खूप गरम होतात. बाजूला दिसते ते गडावर येण्याचे मुख्य प्रवेशद्वार. आता आपणास समोर दिसते ते सिल्व्हर ओक किंवा यालाच हाथी ट्री असेही म्हणतात. पौर्णिमेच्या रात्री हे झाड चमकत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. समोर दिसतो तो दगड शाईन स्टोन. हा अत्यंत सॉफ्ट असून त्यावर कोरीव काम अत्यंत चांगल्या प्रकारे करता येते. आता समोर दिसत आहेत ती धान्याची कोठारे. ही 3 कोठारे आहेत, पण त्यातील एक पडलेले आहे. यात वरून धान्य टाकले जात असे आणि खालील बाजूस धान्य काढून घेण्यासाठी एक दरवाजाही दिसून येईल. वर धान्य टाकण्यासाठी जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. हे बांधकामही चालुक्याच्या काळातीलच आहे. येथून आपणास समोर दिसतो तो टिपू सुलतानचा नॉर्थ फोर्ट. समोर दिसतो
तो टिपू सुलतानचा वॉचिंग टॉवर. आता येथे स्थानिक लोक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करतात. आता ही समोर दिसते ती टिपू सुलतानच्या काळातील तिजोरी रूम. यात त्या काळात राजे लोक मौल्यवान वस्तू ठेवत असल्याचे सांगितले जाते. खालील बाजूस 2 खड्डे कोरलेले दिसून येत आहेत. बांधकामही अतिशय मजबूत आहे. संग्रहालयाच्या समोर आपणास दिसते भूतनाथ कॉम्प्लेक्स. हे नॉर्थ भागात येते. येथे 8व्या आणि 9व्या शतकातील मंदिरे आहेत. या मंदिरात पहिल्या काळात पूजा होत असे, पण आता फक्त पहिल्या एकाच मंदिरात पूजा होते. इतर कोणत्याही मंदिरात पूजा होत नाही. काही मंदिरात शिवलिंगे आहेत तर काही मंदिरात शिवलिंग नाहीत. काही ठिकाणी नंदीही आहेत. असे म्हणतात येथून एक रस्ता महाकुटेश्वरच्या मंदिरात जातो. आता ती पायवाट राहिली आहे. पूर्वी राजे लोक याचा वापर करीत असत आणि आताचा रस्ता असलेल्या मार्गाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी होता. मंदिराच्या पुढे गेल्यावर आपणास एक छोटी कट्टीराया नावाची गुंफा लागते. पहिल्या पुलकेशीचा मुलगा कीर्तिराज आणि कीर्तिवर्मा म्हणजेच कट्टीराजा. महाकूटमधील शिलालेखात मंगलेश याची तुलना पुरुराजाशी करतो. कीर्तिराजाला पुलकेशी दुसरा, विष्णुवर्धन आणि बुद्धवर्ष ही 3 मुलं होती. आता येथून पुढे आपण निघालो आहोत ते साऊथ फोर्टवर. हा रस्ता बराच अडचणीचा आहे. पायवाट आहे. आता समोर दिसते ते जुन्या काळातील बांधकाम व पाण्याचे टाके. याची रचनाही हिस्टोरिक भारताच्या नकाशासारखी दिसते. ते नैसर्गिक आहेत. त्यात पाणी असते. ते पिण्यायोग्य आहे, पण उन्हाळ्यात मात्र 3 महिने यामध्ये अजिबात पाणी नसते. बाजूलाच गुफेमध्ये कोरलेल्या लेण्या आणि शिलालेख पाहायला मिळतात. सध्या स्थानिक लोक याची पूजा करतात. पूर्वी साधू लोक याची पूजा करून येथे ध्यानधारणा करीत असत. आता गडपठारावरून बाजूचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. चालत पुढे गेल्यावर समोर दिसतो तो साऊथ फोर्ट गडाचा मुख्य दरवाजा. हा किल्ला सध्या पाहण्यासाठी बंद आहे.
खालील बाजूस आपण तिसऱ्या गुंफेपाशी आल्यावर वर जाण्यासाठी जो दरवाजा आहे तो हाच दरवाजा. त्यांच्या बांधकामाचे अवशेष चांगल्या प्रकारे असल्याचे आणि येथे उंच पायऱ्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. समोर दिसतो तो वॉचिंग टॉवर आणि तेथे ठेवलेली तोफ. येथून शहराचे मुख्य दृश्य भूतनाथ मंदिर, तलाव, मशीद पाहावयास मिळते. पुढे आपणास दिसतात ते बुरुजाचे अवशेष आणि बाजूला असलेली तोफ. त्यावर 25 असे कोरलेले आहे. तेथून शहरावर आणि बाजूच्या परिसरावर नॉर्थ फोर्टवर लक्ष ठेवले जात असे. आज मात्र येथून शहराचा वाढलेला परिसर आपणास पाहावयास मिळतो. ऐकू येतो तो वाहनांचा, इतर वाहनांचा गजबजाट आणि नाईलाजाने तो ऐकत आपण एका वैभवशाली काळातून भानावर येतो आणि येतो ते आजच्या गतिमान काळात. आता आपण निघालोय ते बनशंकरी मंदिराकडे. बदामीपासून 5 किलोमीटर अंतरावर बनशंकरी हे चालुक्यांच्या कुलदैवतेचे मंदिर आहे. हे मंदिर चालुक्यांनी 7व्या शतकात बांधले आहे. ही देवी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. या पुरातन मंदिराची दगडी बांधणी लगेच मनात भरते. अगस्ती ऋषी बनशंकरी अर्थातच शाकंभरी देवीचे दर्शन घेण्यासाठी बदामीला आले. हे ठिकाण विजापूर नजीक बागलकोट जिल्ह्यात बदामीपासून 6 किलोमीटर अंतरावर चोलाचीगुड्ड या गावात आहे. या ठिकाणाचे जुने नाव तिलकवन असे होते. येथे देवी शंकरी म्हणजेच पार्वती या नावाने वनात राहिली. त्यामुळे तिला बनशंकरी हे नाव प्राप्त झाले होते. तिने हे रूप घेण्याचे कारण म्हणजे एकदा 100 वर्षे दुष्काळ पडला असताना लोक अन्न पाण्या वाचून तडफडत होते. त्यावेळी तिने लोकांचे रक्षण केले म्हणून तिला बनशंकरी हे नाव प्राप्त झाले. या क्षेत्राच्या रक्षणासाठी देवीने 8 दिशेला शूलपाणी भैरवाची नियुक्ती केली. देवीचे मंदिर अप्रतिम आहे. तेथे हरिद्वार तीर्थ व तैलतीर्थ हे तलाव आहेत. ऐतिहासिक विचार करता हे मंदिर बदामी चालुक्यांच्या पूर्वीपासूनच होते. चालुक्यांनी वैष्णव, जैन, शैव, शाक्त अशा अनेक धर्मांना प्रोत्साहन दिले, पण ते कायम बनशंकरी देवीला शक्तीचे रूप मानून तिची उपासना करीत असत. या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाल्याच्या नोंदी आढळतात. शके 603 म्हणजे इसवी सन 681 मध्ये या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला असावा. असे म्हणतात. देवीच्या आवारातील एका खांबावर प्राचीन कानडी लिपीत 1019 इसवी सन मध्ये लिहिलेला एक शिलालेख आहे. त्यावर राष्ट्रकूट राजा भीमदेवाचे सेवक सेनवोप व नागरमक्ष यांना वीरगती प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हे खांब उभे केले आहेत असा उल्लेख आहे. दुसऱ्या एका खांबावर शक 946चा रक्ताशी संवत्सर वैशाख वैद्य अष्टमीला रविवारच्या दिवशी यास श्री वनदेवी पुढे उभे केले असा उल्लेख आहे. म्हणजेच हे क्षेत्र 1300 वर्षांपूर्वीचे असावे. विघ्न पर्वताच्या दक्षिणेकडील निर्मल शहराचा राजा पद्मराज याने हे मंदिर बांधले असे इतिहासात पुरावे मिळतात. या मंदिराचे पुजारी शुक्ल यजुर्वेदी कण्व शाखेचे ब्राह्मण आहेत. काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवी ही आहे. आता आपणास मंदिरासमोर दिसतो तो हरिद्वार तीर्थ नावाचा तलाव. त्याच्या शेजारी असणाऱ्या कमानी आपणास आकर्षित न करतील तरच नवल. शेजारून जी नदी वाहते तिला सरस्वती नदी असे म्हणतात. तळ्यात समोरच देवीची एक मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. तळ्याशेजारी नारळाची झाडे आहेत. येथे पूजेचे साहित्य, हार, फुले, नारळ, मूर्ती, पूजेची तांब्या पितळेची भांडी विकणारी दुकाने आहेत. त्यात सकाळी आपल्या पारंपरिक वेशात दही, भाकरी, भाजी टोपलीत घेऊन येऊन विकणाऱ्या महिला आपल्या दृष्टीस पडतात. प्रथम आपण हार, फुले, नारळ घ्यायचा आणि देवीच्या दर्शनाला जायचे. पुरातन काळातील बांधकाम असलेले मंदिर आपणास एका वेगळ्याच धार्मिक आणि पवित्र वातावरणाचा अनुभव करून देते. येथे अनेक भक्त आपापल्या परीने आपली सेवा देवीला अर्पण करीत असतात. त्यात येथील श्रद्धेचे आणि भावनेचे दर्शन घडते. हीच श्रद्धा
आपणास आयुष्यात लढण्याचे बळ देते ना. आत आल्यावर आपणास बाजूच्या कोपऱ्यात दिसते ते प्रमुख ऑफिस. येथे सेवेची पावती फाडायची, पण एक विनंती आहे. त्यांना काही विचारण्यापूर्वी तिथे दिलेल्या सूचना वाचा आणि नंतर अडचण वाटल्यासच चौकशी करा. कारण अनेक लोकांची तिथे वर्दळ असते. तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगून ते पुजारीही वैतागणारच ना. मग थोडेसे सहकार्य आपणास करायला काय हरकत आहे. आता दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहायचे आणि आई शाकंभरी मातेचा गजर करीत देवळात प्रवेश करायचा. आतमध्ये दिसते ती देवीची मूर्ती. या मंदिरात सिंहावर बसलेली आणि 8 हात असलेल्या देवीची स्थापना केलेली आहे. देवीच्या डाव्या हातात तलवार, बिगुल, फंदा आणि उजव्या हातात कपाल, माणसाचे मुंडके, ढाल, डमरू पकडलेले आहे. मैं प्रकाश पुजार बोल रहा हूँ. शाकंभरी शक्तिपीठ से मैं बोल रहा हूँ. और शाकंभरी का ध्यान श्लोक ऐसा है: खड्गम घंटाम त्रिशूलम लिपिवशदतरम बिभ्रतिम दक्षहस्तये पात्रम शीर्षम सुखेटम डमरकमर्षम वामहस्तये त्रिनेत्रां सिंहस्तांताराहारां गदमणिमुकुटां देवतयन्ती प्रसन्नां वंदे पूर्णेन्दुबिम्बां प्रतिरितरमिखीं शंकरीं शंकरेष्ठाम्. इसका विवरण ऐसा है: जो देवी शाकंभरी है उसके राइट साइड में, राइट हाथ में खड्गा, घंटा, त्रिशूला. खड्ग में मीन्स वो कालिका, महाकालिका स्वरूप है, रिप्रेजेंट्स. और राइट हैंड में एक पुस्तक है, बुक, दैट रिप्रेजेंट्स महासरस्वती. सो महाकाली महालक्ष्मी. दाएं हाथ में शीर्ष है, राक्षस का शीर्ष है, महाकाली का स्वरूप है. इसलिए शाकंभरी देवी को 3 कैरेक्टर्स आर इन्वॉल्व इन शाकंभरी देवी: महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. ये तीनों कैरेक्टर मिलकर शाकंभरी का नाम हो गया है. ऐसा उसको 1000 नाम है देवी का, शाकंभरी का. तो 1000 नाम से हम कुमकुम अर्चन करते हैं. और ये शाकंभरी का मूर्ति है ना, उसको नीचे परशुराम अनगढ़ नाम के एक नाम लिखा है. 603 में ईस्वी भी लिखा है. हम इधर 800 साल से इधर है. हमारा 6 घराना है और 6 घराने लोग एक साल के पूजा पाले हमको रहते हैं और बाकी 5 लोग एडमिनिस्ट्रेशन करते हैं. वास्तुदेवता घोरमानित्यादेवता घोरमा श्री महाकाली महालक्ष्मी मां सरस्वती महाकालिका शाकंभरी सर्वेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः इति सर्वानुरुद्धे नमस्कृत्य आचमनं देवाय स्वाहा माधवाय स्वाहा
वेळा दर्शन घेतले तरी मनाचे समाधान काही होत नाही ना. येथील देवळातील मंत्रोच्चारात असणारी पूजापाठ आपणास नक्कीच नतमस्तक करतात आणि एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात. मंदिरात देवीचे दर्शन घ्यायचे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी निघायचे. प्रदक्षिणा मार्गावर प्रथम आपणास डाव्या हाताला एक बैठे मंदिर दिसते. ते आहे सहदेवी देवीचे. त्यात आपणास श्रीयंत्र पाहायला मिळते. पुढे आपल्याला जे दिसते ते पद्मावती तीर्थ. येथून एकेकाळी देवीच्या अभिषेकासाठी पाणी नेत असत, पण सध्या दुष्काळामुळे यात पाणी नाही. मैं श्रीकांत पुजार बनशंकरी देवस्थान का अर्चक हूँ और ये मैं खड़ा हूँ, ये जगह है पद्म तीर्थ। ये पद्म तीर्थ पहला देवी के लिए डायरेक्ट पानी अभिषेक वगैरह के लिए जाता था। अभी दुष्काल की वजह से फ़िलहाल तो पानी नहीं है। बारिश वगैरह ज़्यादा हो गया तो पानी आ सकता है, आ जाएगा तो मैं पानी भी वापर सकता है। ये जो कॉर्नर पे जो है अंदर 4 कोने हैं, 4 कोने पे हर एक कोने पे एक मूर्ति है। गणपति, महाकाला, महासरस्वती का मूर्ति है। एक कुआं भी आप देख सकते हैं नीचे, लेकिन फिलहाल तो पानी नहीं है। इसको पद्म तीर्थ कहता है। पुढे वळताना समोर दिसते ते प्रणय करणारे कामशिल्प. ते इथं का बरं कोरलेले असेल? असे म्हणतात की मंदिराला, देवीला कुणाचीही नजर लागू नये, आपली नजर या शिल्पात केंद्रित व्हावी म्हणून त्या काळात शिल्पकार असे एखादे शिल्प बनवित असत. हे मंदिर सकाळी 5 वाजता उघडते. 6:30 वाजता पूजा चालू होते. ती 9:30 वाजेपर्यंत असते. यात अष्टदिशेला लघुन्यास पूजा करतात. परत शिराभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. यात 6 प्रकारे शिराभिषेक केला जातो. यात डोक्यापासून 15 वेळा श्रीसूक्त पठण करत दुधाने पूजा केली जाते. नंतर 11 वेळा रुद्रपठण करून पाण्याने रुद्राभिषेक करतात. नंतर देवीला सर्व साड्या नेसवण्यात येतात, हार परिधान करण्यात येतात. ही पूजा 9:30 वाजेपर्यंत सुरू असते. फक्त हे पाहण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी ऑफिसमध्ये पावती फाडावी लागते. एका पावतीवर एकाच आत प्रवेश दिला जातो. परत कोणतीही पूजा केली जात नाही. त्यानंतर इतर भक्तांच्या नावाने पंचामृत अभिषेक, महापूजा याचा संकल्प केला जातो. त्याचा प्रसाद काउंटर 2ला पावती दाखवून घेता येतो. दुपारी 1 ते 1:30च्या वेळात देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्यावेळी गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश बंद असतो, पण बाहेरून दर्शन घेता येते. प्रदक्षिणा मार्गावर काउंटर दृष्टीस पडतात. यात 1 नंबर काउंटरवर आपणास रोख पैसे देऊन प्रसाद, कुंकू घेता येते. 2 नंबर काउंटरवर आपणास मंदिरात जी पावती घेऊन पूजा अर्चा करतो त्याचा प्रसाद मिळतो. आणि 3 नंबर काउंटरवर आपणास ज्यावेळी येथे येणे शक्य नसते, जसे एखाद्याचा वाढदिवस, सण अशा दिवशी पूजापाठ करायची असेल तर फोन करून पैसे पाठवून आपल्या नावाने पूजा केली जाते. प्रसाद कुरिअरने आपल्या पत्त्यावर पाठवला जातो. खिडकी नंबर 4 मध्ये ज्या भक्तांना नैवेद्य द्यायचा असतो त्यांच्यासाठी एक नैवेद्याला 100 रुपये आणि प्रत्येक पानाला 80 रुपये असा दर आहे. याची नोंदणी सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंतच करावी लागते. मग ज्यांना नैवेद्य करावयाचा त्यांना प्रसाद मिळतो. त्यानंतर दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत सर्व भक्तांना येथे महाप्रसादाची सोय होऊ शकते. तो सर्वांसाठी मोफत असतो. संध्याकाळी 7 वाजता देवीचा पालखी सोहळा हा कार्यक्रम असतो.
नंतर सायंकाळी 9 वाजता देवीची शेजारती विधी होतो. याला पट्टल सेवा असेही म्हणतात. हा विधी पाहण्यासारखा असतो. यानंतर मंदिर बंद होते. यात्रेच्या वेळेस पौर्णिमेला आणि इतर सणाच्या दिवशी पूजेच्या वेळापत्रकात बदल केला जातो. याची माहिती इथे घेऊन येणे गरजेचे असते. येथे राहण्यासाठी मंदिर ट्रस्ट तर्फे रूमची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, पण त्याचे ॲडव्हान्स बुकिंग मात्र करता येत नाही. प्रथम येईल या तत्वावर रूम उपलब्ध करून दिली जाते. काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी 9480024568 या नंबरवर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता. या नंबरला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही सोयी नाहीत. मंदिराच्या बाजूलाच मंदिर ट्रस्टचे प्रमुख ऑफिस आहे. या ऑफिस समोर एक तीर्थ आहे, त्याला तैलतीर्थ असेही म्हणतात. येथे ब्रह्मदेवांनी यज्ञ केला असा उल्लेख पद्मपुराणात आहे. त्याच्या समोर एक रस्त्याच्या थोडे खाली गेलेले देऊळ दिसते. तिथं सध्या महादेवाची पिंड आहे. असे म्हणतात की देवीचे रूप उग्र होते. त्याचे दर्शन घेतल्यानंतर त्रास होत असे. पुढे ते सौम्य झाले. तसेच असेही म्हणतात की मुघल आक्रमणाच्या वेळी ते देऊळ आपोआप गाडले गेले व नंतर पुन्हा मूर्ती काढून नवीन जागी बसवण्यात आली. ते देवीचे मूळ स्थान असल्याचे सांगितले जाते. पुजारी मंडळी ही चोलचगुड्ड या गावात राहतात. हे ठिकाण देवळापासून पार्किंगचा रस्ता जातो तेथून अंदाजे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मलप्रभा नदीच्या काठावर आहे. तिथे एक बैठे देऊळ असून तिथे पितळेची शाकंभरी देवीची उत्सव मूर्ती आहे. हीच मूर्ती पौषातल्या नवरात्राच्या वेळी पालखीतून आणली जाते व पौषात देवीचा मुक्काम आत्ताच्या देवळात असतो. अश्विन मासी नवरात्र मात्र तेथेच असते. दरवर्षी वैशाख अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच कृष्ण चतुर्दशीला देवीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी आमरसाने अभिषेक करून प्रसाद म्हणूनही आमरसच दिला जातो. शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव जानेवारी महिन्यात पौष शुद्ध अष्टमी ते शाकंभरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. येथे वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. याशिवाय राजस्थानात जोधपूर आणि जयपूर याच्या सीमेवर असणाऱ्या एका सरोवराकाठी हिचे स्थान असल्याचे विष्णू धर्मपुत्र या प्राचीन संस्कृत ग्रंथात म्हटले आहे. तसेच राजस्थानातील जयपूरच्या सीकर जिल्ह्यात खंडेला गावापासून जवळच सकराय माता मंदिर आहे. हिला शाकंभरी असेही म्हणतात. येथील शिलालेखात शंकराय हा संस्कृत शब्द असून त्याचा अपभ्रंश होऊन सकराय रूढ झाला असावा. इथे पशु बळी देत नाहीत. गोडाचा नैवेद्य दाखवतात. शक्यतो शिरा करतात. गणपती, चंडिका आणि कुबेर यांची ही प्रार्थना या शिलालेखावर कोरलेली आहे. इथे
जैनांचा प्रभाव असून धरकट्ट घराण्यातील सावकारांची नावे देणगीदार म्हणून वाचायला मिळतात. तसेच हरिद्वार ते केदारनाथ या मार्गावर कुमाऊ टेकडीवर हिचे एक स्थान आहे. हिच्याबद्दल त्या भागात वेगळीच पुराणकथा ऐकायला मिळते. इथे देवीने 1000 वर्षे तपश्चर्या केली. केवळ शाकभाज्या खाऊन दिवस काढले. त्यामुळे ही देवी शाकंभरी नावाने विख्यात झाली आहे असे म्हणतात. महाभारतच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात पहिल्या 28व्या आणि 14 पासून 16व्या श्लोकात असे सांगितले आहे. हिचा नवरात्रोत्सव साजरा करताना 60 भाज्या आणि 60 कोशिंबिरी करून देवाला महानैवेद्य दाखवतात. याशिवाय माझ्याकडे असलेल्या शाकंभरी देवीच्या इतर मंदिरांची माहितीही मी शेवट देत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व बांधकामे ही पुरातन असल्याचे आढळून येते. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत महाकूट पट्टदकल्ल सम्राटाच्या राज्याभिषेकाचे स्थान ऐहोळे, भारतीय मंदिर स्थापत्याचे उगमस्थान मेगुती ऐहोळे, बुद्ध आणि जैन मंदिर इत्यादी ठिकाणे. आजचा आमचा अभ्यासपूर्ण भाग आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या सूचना आणि अभिप्राय आमच्या कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि देवीबद्दलची ही माहिती इतर भक्तांना जरूर कळवा. धन्यवाद.